नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि जिल्हा परिषद महाभरती या पुस्तकांचे लेखक तुम्हा सर्वांचं आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो। आणि जर तुम्ही नवे असाल, प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, घंटीचे बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ आवडला तर सर्वांना शेअर नक्की करा। चला सुरू करूया। आजचं अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे बघा, शिक्षक भरतीमध्ये शिक्षक म्हणून पदावर घेताना शिक्षक पात्रता परीक्षा TET 55-60% नियम लागू करण्यात आला होता आणि त्या संदर्भात कोर्टामध्ये केसेस होत्या, लक्षात घ्या। तर त्या केसमध्ये नेमकं काय घडलं आणि काय त्याची प्रोसेस आहे असे सारखे विद्यार्थ्यांचे प्रश्न येत होते। म्हणून आपण कोर्टात नेमके काय घडले आणि दोन्ही पक्षांचा युक्तिवाद काय होता, तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वड आपण बघणार आहोत। तत्पूर्वी थर्ड टेट नियोजित आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे। थर्ड टेटसाठी फक्त 1099 रुपयात सर्व विषय टेस्ट सिरीज हे सगळी बॅच तुम्हाला अवेलेबल आहे। त्यामध्ये सर्व विषयांचे संपूर्ण लाईव्ह आणि रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, ई बुक्स, टेस्ट सिरीज, PDFs, 50 टेस्ट पेपर आणि 50 सोल्युशन पेपर, एक वर्षभराचा कालावधी, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल, या सर्व सुविधा बॅचमध्ये मिळतील। गेल्या शिक्षक भरतीमध्ये 1024+ शिक्षक आपल्या क्लासमधून शिक्षक झालेले आहेत। तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचे असेल, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, लगेच ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा आणि यशाचे भागीदार व्हा। चला आजचा आपण महत्त्वाचा मुद्दा बघूया। त्याच्यात पहा 55-60% शिक्षक भरती निकाल। आता काय झालं या प्रोसेसमध्ये बघा, शिक्षक भरती संदर्भात कोर्ट केस चालू होती। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। दोन्ही बाजूंचा म्हणजे जे याचिकाकर्ते होते ते आणि शासन, या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे। उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात शिक्षक भरती संदर्भातील 55-60% या मुद्द्यावर दिनांक 10 व 14 डिसेंबर 2024 लक्षात घ्या रोजी सुनावणी झालेली आहे। आता सुनावणी झाल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे की सर निकाल काय लागलेला आहे, तर माननीय न्यायमूर्तींनी युक्तिवाद ऐकून घेतलेला आहे, सुनावणी झालेली आहे, पण निकाल आणखी राखून ठेवण्यात आलेला आहे। बघा म्हणजे निकाल कोणत्याही क्षणी केव्हाही येऊ शकतो, लक्षात घ्या। निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे हे लक्षात घ्या। आता कोणी काय मुद्दे मांडले ते बघूया। पहिल्यांदा आपण बघूया की लिस्ट शासनाने लावलेली आहे, सरकारने लावलेली आहे आणि सरकारने हा नियम का लावला, यासाठी युक्तिवाद कोण करेल, तर सरकारी वकील करेल, राज्याचा महाधिवक्ता करेल, हे लक्षात घ्या। मग सरकार पक्षातर्फे काय स्पष्टीकरण देण्यात आलं ते आपण प्रथम बघूया। सरकार पक्षातर्फे कोण, महाधिवक्ता ॲडव्होकेट सराफ, लक्षात घ्या। तर हे यांनी व याचिकाकर्ते, जे आपले अभियोग्यताधारक याचिकाकर्ते आहेत, ह्या लोकांनी लावलेले वकील ॲडव्होकेट ठोंबरे, मान्य ॲडव्होकेट देवरे, ॲडव्होकेट देशमुख, ॲडव्होकेट शेळके, ॲडव्होकेट वाघ, ॲडव्होकेट गरगडे, ॲडव्होकेट पदमुख ह्यांनी बाजू मांडली। बघा शासनाच्या वतीने शासन बाजू मांडत आहे, याचिकाकर्त्यांच्या वतीने हे सर्व आपली वकील लोकांची टीम आहे ती बाजू मांडत आहे। सरकार पक्षातर्फे जे सरकारी पक्ष आहे त्यांनी सांगितलं की प्रदीप कुमार 2019 ची जी केस आहे, बघा प्रदीप कुमार 2019 ची जी केस आहे त्या केसचे जजमेंट वापरण्यात आले। बघा प्रदीप कुमार 2019 ची केस, त्याचं जजमेंट वापरण्यात आलं। भरती केलेल्या यादीतील मागासवर्गीयांची टक्केवारी, बघा दिनांक 5 फेब्रुवारी 2024च्या सूचनेनुसार कार्यवाही आम्ही करत आहोत, म्हणजे 5/2/2024ला च्या सूचनेनुसार कार्यवाही हे मुद्दे मांडण्यात आले। पण एक लक्षात घ्या, तर इथे जी नोटिफिकेशन आहे हे नंतरच्या सूचनेनुसार कार्यवाही करण्याचा प्रश्नच येत नाही, कारण इथे काय म्हणून सांगा 2022 ची टेट आहे। बघा मग आता प्रत्येकाने युक्तिवाद काय केला, सरकार पक्ष काय म्हणते, प्रदीप कुमार 2019चं जजमेंट पुढे सांगत आहे भरती केलेल्या यादीतील मागासवर्गीयांची टक्केवारी दिनांक 5/2/2024च्या सूचनेनुसार कार्यवाही करत आहोत, हे मुद्दे मांडण्यात आले। त्याच्यात बघा तर याचिकाकर्त्यांनी काय म्हटलं, याचिकाकर्त्यांचे वकील, जे आता आपण वकिलांची टीम बघितली त्यानुसार प्रदीप कुमार 2019चं जे जजमेंट आहे
या केससाठी लागूच होऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलं. कारण स्वतःच्या राज्यात आरक्षणाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. बघा त्यांचं कसं म्हणणं आहे की ते फक्त केंद्रात सेंट्रलला लागू होईल. स्टेटची आपण जर गोष्ट करतो म्हटलं स्वतःच्या राज्यात आपण आरक्षणाच्या सुविधांचा लाभ घेऊ शकतो. तसेच हे जजमेंट केंद्रीय पदभरतीसाठी लागू होते. बघा कोणत्या केसचं, तर हे प्रदीप कुमार जजमेंट जे आम्हाला कोण सांगत आहे, शासन दाखवत आहे, तर हे जजमेंट फक्त केंद्रीय पदभरतीसाठी लागू होते. बघा राज्यात लागू होत नाही असं याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. राज्य सरकारी पदभरतीसाठी नाही, राज्यात सरकारी जी पदभरती होईल त्याच्यासाठी ते स्टेटमेंट लागू होत नाही असं सांगितलेलं आहे. आणि यांनी मग कोणती लक्षात घ्या गोष्ट उचलून धरली, तर जे विकास सांकला केस आहे 2016चं जजमेंटनुसार टीईटी परीक्षा ही फक्त पात्रता परीक्षा आहे. बघा याचिकाकर्त्यांनी कोणती गोष्ट उचलून धरली तर ती म्हणजे कोणती सांगा, आणि कोणत्या गोष्टीला क्रॉस केलं, तर प्रदीप कुमार 2019च्या जजमेंटला क्रॉस केलं. ते केंद्रात लागू होते, राज्यात होत नाही. आणि कोणत्या स्टेटमेंटला याचिकाकर्त्यांनी उचलून धरलेला आहे, तर विकास सांकला 2016च्या जजमेंटनुसार टीईटी परीक्षा ही पात्रता परीक्षा आहे व ती आरक्षणाच्या लाभात मोडत नाही असे स्पष्ट जजमेंट असल्याचे याचिकाकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले. हे लक्षात घ्या. शासनातर्फे यापूर्वी भरती केलेल्या यादीतील मागासवर्गीयांची टक्केवारी प्रसिद्ध केली. यावर याचिकाकर्त्यांचे वकिलातर्फे बघा काय सांगितलं त्यांनी की शासनातर्फे यापूर्वी भरती केलेल्या यादीतील मागासवर्गीयांची टक्केवारी प्रसिद्ध केली. यावर याचिकाकर्त्यांच्या वकिलांतर्फे आकडेवारी व नियमबाह्य भरतीचा संबंध नसून ते सांगत आहे की एवढे मागासवर्गीय लोक आम्ही भरतीमध्ये घेतले बा, म्हणजे मागासवर्गीयांना भरतीमध्ये घेतलं नाही असं नाही असं कोण म्हणत आहे सांगा, शासन. ते त्या ठिकाणी आकडेवारी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. पण याचिकाकर्ते काय म्हणत आहे की आकडेवारी आणि नियमबाह्य भरतीचा काहीच संबंध नाहीये. एका जरी मागासवर्गीय अभियोग्यता धारकावर अन्याय झाला असेल तरी तो अन्यायच आहे. म्हणजे भले तुम्ही मागासवर्गीय लोकांना भरतीमध्ये घेतलं असेल त्याचा इथे संबंध नाहीये, पण नियमबाह्य भरती झालेली आहे तो मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे असा याचिकाकर्त्यातर्फे युक्तिवाद करण्यात आलेला आहे. आणि बघा त्याच्यानंतर शासनातर्फे दिनांक 5 फेब्रुवारी 2024च्या सूचनेनुसार कार्यवाही करीत असलेले सांगण्यात आले. तर याचिकाकर्त्यांच्या वकिलांतर्फे सुप्रीम कोर्टाच्या 2024 मध्ये बघा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला 2024 मध्ये 5 बेंचच्या जजमेंटनुसार भरतीचे नियम जाहिरातीमध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे बरं. भरतीचे नियम जाहिरातीमध्ये फक्त एकदाच निश्चित करण्यात येतील, म्हणजे भरती होण्यापूर्वी भरतीचे नियम जाहिरात देण्यापूर्वीच एकदाच निश्चित करण्यात येतील, त्यानंतर त्या नियमामध्ये बदल करता येणार नाहीत. हे सुप्रीम कोर्टाचं स्टेटमेंट आहे 2024. 5 ज्युरींनी 5 बेंचच्या जजमेंटनुसार भरतीचे नियम एकदाच निश्चित करण्यात येतील, त्यानंतर नियम बदलता येत नाही. दिनांक 5/2/2024चे नोटिफिकेशन जाहिरातीनंतरचे आहे. बघा ही शिक्षक भरती कधी झाली आहे सांगा, 2022. पण दिनांक 5/2/2024चे जे नोटिफिकेशन आहे जाहिरातीनंतरचे आहे, त्यामुळे जाहिरातीनंतर नियम बदलणे बेकायदेशीर आहे असा युक्तिवाद याचिकाकर्त्यामार्फत करण्यात आला. शासन काय सांगत आहे की आम्ही कोणत्या नोटिफिकेशननुसार कार्यवाही करत आहोत, तर 5/2/2024. पण ते सांगत आहे की भरती आधी झालेली आहे, नोटिफिकेशन नंतरची आहे, त्याच्यामुळे ती कार्यवाही करणे बेकायदेशीर आहे असं म्हणत आहे. तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचे प्रेफरन्स जनरेट करूनही मागासवर्गीय प्रवर्गांना खुल्या प्रवर्गाचे प्रेफरन्स जनरेट करूनही खुल्या प्रवर्गातून निवड न करणे हे शासनानेच जाहीर केलेल्या नियमांचा भंग करणे होय असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. म्हणजे मागासवर्गीयांना खुल्या प्रवर्गाचे प्रेफरन्स तर जनरेट झाले, लक्षात घ्या, पण खुल्या प्रवर्गातून त्यांची निवड झाली नाही, म्हणजे शासनानेच केलेल्या नियमाचा भंग शासनानेच केलेला आहे. तर असं या ठिकाणी युक्तिवाद याचिकाकर्त्यामार्फत करण्यात आला. या शिक्षक भरती प्रक्रियेतील इतिहासात प्रथमच हा महत्वाचा मुद्दा आपण बऱ्याचदा काय सांगा डिस्कस करत आलेलो आहे की प्रथमच मागासवर्गीयांचा जो कट ऑफ आहे हा ओपन पेक्षा खुल्या प्रवर्गापेक्षा म्हणजे जास्त लागला बऱ्याच ठिकाणी. म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे ते लक्षात घ्या, कुठे कुठे म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय म्हणून सांगा मागासवर्गीयापेक्षा कमी आलेला आहे. बघा या शिक्षक भरतीत
भरती प्रक्रियेत इतिहासात प्रथमच मागासवर्गीय विद्यार्थ्यापेक्षा खुल्या प्रवर्गाचे मेरिट काय सांगा कमी लागले, हे लक्षात घ्या. ओपनचे मेरिट असं कसं होऊ शकते बघा. याचा अर्थ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा आरक्षणाचा हेतू कलम 14, 16(1), 16(4) नुसार निष्फळ ठरतो. म्हणजे मागासवर्गीयांना जे आरक्षण देण्यात आलेलं आहे तर त्याचा हेतूच साध्य होत नाही, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यातर्फे करण्यात आला, हे लक्षात घ्या. शिक्षक भरतीचे TIT टेट मधील उच्चतम गुणानुसार निवड होणार होती. मग टेट मध्ये उच्च गुणवत्ताधारक मागासवर्गीय अभियोग्यताधारक आताही नोकरीपासून वंचित आहे, दूर आहे बघा. आणि हे दूर कसे राहिले, मग त्यांच्यापेक्षा कमी मार्क्सवाले ओपन मधून लागले कसे, हा मुद्दा. तसेच 55-60 संदर्भात शिक्षक भरती जाहिरात व भरती प्रक्रियेदरम्यान कोणतीही स्पष्ट सूचना अथवा शासन GR नसल्याचे याचिकाकर्त्यात, म्हणजे कोणतीही स्पष्ट सूचना नाही, जाहिरात नाही, किती पदे होणार आहे, शासनाचा GR नाही, या गोष्टी सुद्धा 60 रुपयामध्ये बॅच अवेलेबल केलेली आहे. सर्व विषय, सर्व विषयांचे लाईव्ह रेकॉर्ड लेक्चर, सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स, त्यानंतर ई-बुक्स, PDF, 50 पेपर आपण घेणार आहोत. त्याची टेस्ट सिरीज, 50 सोल्युशन पेपर, आजपर्यंत झालेले सर्व सराव पेपर, व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी, आणि परीक्षा पुढे गेली तरी कालावधी वाढवून मिळेल. आतापर्यंत फक्त 2022ची गोष्ट करतो म्हटलं 1024 प्लस शिक्षक आपल्या क्लासमधून लागलेले आहेत. तुम्हाला यशाचे भागीदार व्हायचं असेल तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, ॲप डाउनलोड करा, बॅच परचेस करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.